नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं की प्रियाने जबरदस्तीने अर्जुनला पूर्णाजीला वचन द्यायला लावलेलं असतं. तर इथे अर्जुनची अजिबात इच्छा नसते, कारण त्याला प्रियाबरोबरच काय दुसऱ्या कुठल्याही मुलीबरोबर लग्न करायचं नाही आहे. त्याची बायको फक्त सायली आहे आणि तीच नेहमी राहणार असं त्याला वाटत असतं. पण इथे पूर्णाजीचा जीव वाचवण्यासाठी अर्जुनला इथे आता वचन द्यावं लागतं, ते सुद्धा जबरदस्तीने. पण इथे सायलीला आता मनातून फार जास्त वाईट वाटलेलं असतं. पण एक गोष्ट तिला माहिती असते की अर्जुनचं आपल्या कुटुंबावरती किती प्रेम आहे आणि स्पेशली पूर्णाजी तिचा जीव वाचवण्यासाठी अर्जुनने हे वचन त्याच्या मनाविरुद्ध दिलेला आहे. आणि म्हणूनच इथे सायली म्हणत असते की याच्यामध्ये अर्जुन सरांची काही चुकी नाही आहे. पण सायलीच्या मनातलं दुःख हे तिच्या डोळ्यांमधून आता ओसंडत असतं. सायलीच्या डोळ्यातले अश्रू हे सांगून जात असतात की तिला या गोष्टीचा किती त्रास होतोय. तिला हे वचन दिल्यामुळे किती जास्त कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे, हे सगळं आता सायलीला बरोबर कळलेलं असतं. सुभेदारांनी एवढा मोठा निर्णय घेतला, अर्जुनचं आणि प्रियाचं लग्न. ज्या प्रियाने आत्तापर्यंत त्यांना इतका त्रास दिला, तिच्याबरोबरच अर्जुन सरांचं जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न करतायत. जी चूक अर्जुनने 2 वर्षांपूर्वी केली होती असं सगळ्यांना वाटतंय, पण ती चूक नव्हती. अर्जुन सरांनी आधीच सांगितलं होतं की त्यांना प्रियाबरोबर लग्न करायचं नाही आहे. पण त्यांच्यावरती इतकी जबरदस्ती करण्यात आली की त्यांना माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं. त्यांना हा पर्याय निवडावा लागला आणि आतासुद्धा सगळेजण हेच करतायत. पण ह्या वेळेला पूर्णाजीचं तब्येतीचं कारण पुढे केलेलं आहे अर्जुन सरांवरती प्रेशर टाकण्यासाठी. आणि हे सायलीला सगळं कळतं. म्हणूनच ती हॉस्पिटलमधून आता जरी ती सगळं बघते, सगळं आपल्या डोळ्यांनी ऐकते, तरीसुद्धा तिथून निघून येते. पण प्रेक्षकांना शेवटीला एका आईला आपल्या मुलीचं दुःख बघवत नाही, हेच मात्र खरं. जरी प्रतिमाला काही आठवत नसलं की हीच माझी मुलगी आहे, तरीसुद्धा नाळ मात्र सायलीजवळच जोडलेली आहे, कारण तीच तिची खरी मुलगी तन्वी आहे. पण इथे आता जरी त्या दोघींनाही हे माहिती नसलं, तरी दोघींचं बॉन्डिंग आणि दोघींची माया ही आता एकत्र आलेली असते. आणि प्रतिमा जेव्हा सायलीकडे बघते, तेव्हा तिच्या मनातलं दुःख तिला तिच्या डोळ्यांमध्ये दिसतं आणि तिला कळतं की सायलीला या गोष्टीचा किती त्रास होतोय. सुभेदार असले म्हणून काय झालं, पण त्यांनी सायलीबरोबर खूपच जास्त चुकीचं केलेलं आहे, हे प्रतिमाला कळतं. आणि ती सायलीला धीर देते आणि म्हणते की सायली, तू एकटी नाही आहेस बाळा, या कठीण प्रसंगामध्ये तू एकटी नाही आहेस, मी आहे ना तुझ्याबरोबर. तेव्हा इकडे सायली म्हणत असते, पण प्रतिमा त्या तुम्ही बघताय ना, पूर्णाजी आणि आई यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की अर्जुन सरांचं आणि प्रियाचं लग्न लावून द्यायचं. याच्यामध्ये आता तुम्ही काय कराल? तेव्हा प्रतिमा म्हणत असते, जेव्हा घरातले सगळे लोक दुःखी असतात, जेव्हा एकटे असतात, तेव्हा तू त्यांच्याबरोबर असतेस. मग ह्या वेळेला तुला गरज आहे कुणाच्या तरी सोबतीची. आणि तुला या कठीण प्रसंगामध्ये मी एकटी सोडणार आहे का? तेव्हा प्रतिमाने इथे हात पुढे केलेला असतो. ती म्हणते की सायली, जरी काहीही झालं ना, दुनिया इकडची तिकडे झाली, तरीसुद्धा मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. मी नेहमी कठीण प्रसंगामध्ये सुद्धा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तुला कसलीही गरज लागली, तुला काही हवं असेल, तरीसुद्धा मी आहे. मी तुझी मदत करायला नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे. लग्न अर्जुनचं होणार, पण प्रियाबरोबर नाही, तन्वीबरोबर नाही, तर अर्जुनचं लग्न तुझ्याबरोबरच होणार. तुला जे काही करायचं आहे ना, त्याच्यामध्ये मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असं प्रतिमा सायलीला म्हणते. आणि एक आई म्हणून तिला धीर देते. आणि आता सायलीला दुसरी कशाचीही गरज नसते, फक्त तिला एका धीर देणाऱ्या व्यक्तीची गरज असते. आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची स्वतःची आईच असते. तर इथे प्रेक्षकांनो, प्रतिमा आता ऐन साखरपुड्याच्या दिवशी असा एक पुरावा सगळ्यांच्या समोर आणते. तो पुरावा बघितल्यानंतर इथे पूर्णाजी, प्रतिमा आणि त्याचबरोबर कल्पना ह्या सगळ्याजणी एकत्र येऊन प्रियाबरोबर अर्जुनचं लग्न जे काही ठरवलेलं असतं ते आता मोडलेलं असतं. कारण प्रतिमाने प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. त्यामुळे इथे पूर्णाजीने घेतलेला निर्णय किती चुकीचा आहे याची जाणीव प्रतिमाने त्यावेळेला पूर्णाजीला कळून दिलेली असते. तेव्हा इकडे आता जेव्हा लग्न ठरलेलं असतं, अर्जुन आणि प्रियाचं लग्न ठरतं. 2 दिवसांमध्ये साखरपुडा, 2 दिवसांनी लग्न, असं घाईघाईने लग्न आता होणार असतं.
त्यामुळे इथे अर्जुनचा निर्णय बदलतोय की काय अशी सगळ्यांना भीती असते आणि म्हणूनच लवकरात लवकर लग्न करायचं असं ठरलेलं असतं। तेव्हा प्रतिमा एक आयडिया करते। प्रतिमा म्हणत असते की तन्वी, आता तुझं अर्जुन बरोबर लग्न आहे ना, त्याच्यामुळे मुलीने आधीच सासरी राहायचं नसतं, तुला माहेरी यावं लागेल। हो ना पूर्णाई, हिला माहेरी यावं लागेल ना? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं ती इथे सुद्धा लहानाची मोठी झाली आहे, माहेर काय आणि सासर काय, तिला हे दोन्ही सुद्धा सारखंच, ती इथे राहिली तरी सुद्धा चालेल। तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही पण आता माझ्या मुलीचं लग्न आहे तर तिची पाठवणी तर तिकडून व्हायलाच हवी ना। लग्न तर आपण एकत्र करणारच आहोत, पण जर प्रिया तिकडे आली असती तर बरं झालं असतं। हळद वगैरे माहेरी लावायला नको का? आमच्या घरातून तिची पाठवणी व्हायला हवी आहे ना। तेव्हा इकडे आता प्रतिमा व्यवस्थित पूर्णाजीला समजावून सांगते। तेव्हा पूर्णाजी म्हणते, ठीक आहे आई, म्हणून मी तुझं मन मोडणार नाही आहे, जर तुला प्रियाला घेऊन तिकडे जायचं असेल तर तू घेऊन जाऊ शकतेस। तेव्हा इकडे आता प्रियाला किल्लेदारांकडे यावंच लागतं, कारण का तिथूनच तिची पाठवणी होणार असते। तेव्हा इकडे अर्जुनला आता जरा वेळ मिळतो, तो सायलीला फोन करत असतो हे सांगण्यासाठी की या सगळ्यात माझी मर्जी सामील नाही आहे, मला जबरदस्तीने हे लग्न करायला सांगतायत। 2 वर्षांपूर्वी जो मी निर्णय घेतला होता ना, याच कारणाने घेतला होता। माझं कुटुंब माझ्यावरती विनाकारण जे प्रेशर टाकतंय ना, त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला होता। तेव्हा इकडे आता प्रिया गेलेली असते किल्लेदारांकडे। तेव्हा इथे सायली म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा प्रियाचं आणि अर्जुन सरांचं लग्न मी होऊ देणार नाही आहे। प्रियाच्या जागी जर एखादी चांगली मुलगी असती ना, तर कदाचित कदाचित मी मध्ये गेले नसते। मी त्यांच्या आनंदासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी मी बाजूला थांबले असते, पण प्रिया नाही, कारण प्रिया कधीच कुठल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण नाही करू शकत। तिला फक्त पैशांची भाषा कळते, नाती गोती तिला काहीही कळत नाही, असं इकडे स्पष्टपणे आता सायली कुसुमताईला म्हणते। तेव्हा ती म्हणते, काहीतरी केलंच पाहिजे। त्यानंतरला प्रतिमा म्हणते, सायली तू काळजी करू नको, मी आहे तुझ्याबरोबर, लग्न तर तुझं आणि अर्जुनचंच होईल, कारण तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे। या लोकांना आता ते कळत नाही आहे, पण लवकरच कळेल। तेव्हा इकडे प्रतिमाला प्रियावरती संशय आलेला असतो, कारण प्रतिमाने प्रियाला आणि डॉक्टरांना एकत्र बोलताना ऐकलेलं असतं। तेव्हा तिच्या काही गोष्टी कानावरती पडलेल्या असतात की पूर्णाजीचं जे काही आजारपणाचं नाटक असतं ते सुद्धा प्रतिमाला कळलेलं असतं। प्रियाला अर्जुनबरोबर लग्न करायचं आहे म्हणून ती किती खालच्या पातळीला जाते हे सुद्धा प्रतिमाला दिसत असतं। तेव्हा इकडे प्रतिमा रविराज काकांना म्हणते की रविराज, तुम्हाला असं का वाटतंय तन्वी आपली मुलगी आहे, ही प्रिया मधुकर आपली मुलगी आहे असं तुम्हाला का वाटतंय? तेव्हा रविराज काका म्हणतात, अगं असं काय करतेस, तिने जे काही पुरावे दाखवले त्याच्यावरून मी विचार केला। तेव्हा इकडे प्रतिमा म्हणते, ते पुरावे दाखवले म्हणून तुम्हाला असं वाटलं की ही आपली मुलगी आहे, तिच्या डोळ्यात बघून तुम्हाला काही नाही दिसलं का? तिच्याकडे मी माझी मुलगी बनून बघण्याचा खूप प्रयत्न करते, पण मला कधीच तिच्याकडून मुलीची इथे भावना माझ्या मनामध्ये निर्माण होत नाही, मुलीची वाईब माझ्यापर्यंत पोचत नाही, ती मला लहानपणीची तन्वी वाटतच नाही। ती निरागस चेहरा, ती लहानपणीची तन्वी तिच्यामध्ये लांब लांबपर्यंत कुठेच मला दिसत नाही। तेव्हा रविराज काका म्हणतात, हो हे मात्र तू खरं बोलतेस, लहानपणीची तन्वी आणि आताच्या तन्वीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। तेव्हा प्रतिमा म्हणते की तिचं वागणं बोलणं मला अजिबात नाही आवडत। रविराज काका म्हणतात, जाऊ दे आता काही बोलायला नको, कारण का आता तिचं लग्न होणार आहे। तेव्हा इकडे आता प्रतिमा प्रियावरती बारीक लक्ष ठेवून असते। प्रिया जेव्हा सुभेदारांकडून रविराज काकांच्या घरी येते तेव्हा तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो। फायनली माझं अर्जुन बरोबर लग्न होणार, सुभेदारांची एवढी गडगंज संपत्ती आता माझ्या नावावरती होणार असं तिला वाटत असतं, कारण तिचा सुभेदारांनी जो काही अपमान केलेला असतो त्या अपमानाचा बदलासुद्धा तिला सगळ्यांकडून घ्यायचा असतो। ते आधीसुद्धा म्हणालेली असते, एकदा का अर्जुन बरोबर लग्न झालं ना की या सुभेदारांना त्यांची लायकी दाखवणार, त्यांना रस्त्यावरती आणणार, तेव्हाच माझा बदला पूर्ण होईल, असं प्रियाचं म्हणणं असतं। तेव्हा इथे आता नागराज आणि प्रियाचं बोलणं सुरू असतं। तेव्हा नागराज म्हणत असतो की हे बघ आता प्रिया, तुझं लग्न होणार आहे अर्जुन बरोबर, तुला सगळी सुभेदारांची संपत्ती मिळेल, मग तुला आता किल्लेदारांची संपत्ती काय करायची आहे? दादाने तुझ्या नावावरती जी काही संपत्ती केली आहे ना, ती लवकरात लवकर माझ्या नावावरती करून टाक, आणि किल्लेदारांची सगळी संपत्ती जेव्हा तुझ्या नावावरती होईल ती माझ्या नावावरती झाली पाहिजे। आणि जर तू असं नाही केलंस ना तर तू खरी तन्वी नाही आहेस, तुझा आणि आमचा काही संबंध नाही, हे सगळ्यांना सांगायला मला वेळ नाही लागणार।
आणि सर्व सुभेदारांना सुद्धा जाऊन सांगेन की हिने फक्त लग्न केले ना ते त्या सायलीला इकडे कमीपणा देण्यासाठी आणि तुमच्याकडून बदला घेण्यासाठी आणि फक्त तुमच्या गडगंज ह्या पैशासाठी संपत्तीसाठी हिला तुमच्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे, बाकी काही नाही. तेव्हा प्रिया म्हणते तुम्ही असं अजिबात करणार नाही आहेत, कळलं ना. एवढं सगळं नाटक मी कशासाठी केलं आहे, फक्त या संपत्तीसाठी आणि पैशासाठी. मी माझी सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवली आहे. किती त्या लोकांचा मी अपमान सहन केला आहे ना, तुम्हाला नाही माहिती किती थोबाडीत खाल्लेत ना, हे फक्त माझं मला माहिती आहे. आणि आता जेव्हा अर्जुनबरोबर लग्न होईल, अर्जुनला तर मी एवढा त्रास नाही देणार, पण मात्र एका व्यक्तीकडून मी माझ्या अपमानाचा बदला घेईन असं आता प्रिया म्हणत असते. आणि ते सगळं बोलणं प्रतिमाने ऐकलेलं असतं आणि प्रतिमाला कळतं की ही माझी मुलगी नाही आहे आणि त्याचबरोबर हिला अर्जुनवरती प्रेम आहे म्हणून त्याच्याबरोबर लग्न करायचं नाही आहे, तर सुभेदारांकडून बदला घ्यायचा आहे म्हणून लग्न करायचं आहे. आणि तेव्हा इकडे आता प्रतिमाने एक आयडिया केलेली असते. तिने नागराज आणि प्रियाचं बोलणं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं, कारण तिला काही करून सायलीची मदत करायची असते. सायलीने प्रतिमासाठी जे काही केलेलं असतं त्याचे उपकार तिला फेडायचे नसतात, पण तिला आता तिच्या पद्धतीने थोडीशी तिची मदत करायची असते. आणि जेव्हा प्रेक्षकांनो आता साखरपुड्याचा दिवस असतो, सगळेजण जमलेले असतात, तेव्हा तिथे प्रतिमा येते आणि म्हणत असते की पूर्णाजी, तुला तुझ्या प्रतिमाला दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे ना, मला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे की तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न होईल. अगं पण जर खरी तन्वीच नसेल तर मग अर्जुनचं आणि तन्वीचं तू लग्न लावून देणार आहेस, हा तुझा शब्द, हे तुझं वचन कसं काय पूर्ण होणार? जर अर्जुनचं लग्न खऱ्या तन्वीबरोबर नाही झालं तर? तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते असं काय बोलतेस? अगं प्रतिमा, आपली खरी तन्वी म्हणजे आपली तन्वी म्हणजे प्रिया. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की नाही, पण ती तर खरी तन्वीच नाही आहे. तेव्हा पूर्णाजीला आता खूप मोठा शॉक बसत असतो. ती म्हणत असते काय बोलतेस तू प्रतिमा? तेव्हा प्रतिमा म्हणते की पूर्णाई, मी जे काही बोलते ना ते खरं आहे. म्हणजे तुला जी आपली तन्वी वाटते ना ती आपली तन्वी नाही आहे. आणि तुझं जे वचन तू मला दिलेलं आहेस ते पूर्ण करायचं आहे ना, ते सुद्धा अपूर्ण राहणार आहे याचा अर्थ. तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणते ही तन्वी नाही आहे मग कोण आहे? तेव्हा प्रतिमा म्हणते की ही आपली तन्वी नाही आहे. मला आधीपासूनच ते वाटत होतं, ही कुणीतरी अशी मुलगी आहे जी फक्त फसवण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांकडून बदला घेण्यासाठी आपल्या घरामध्ये आली आहे. तिला नातीगोती महत्त्वाची नाही आहेत, तर तिला फक्त सुभेदार आणि किल्लेदार यांची गडगंज श्रीमंती हवी आहे. त्यांना रस्त्यावरती आणून तिला सगळ्यांचा पैसा फक्त हडप करायचा आहे. बाकी तिचं असं काही म्हणणंच नाही आहे. तिला पूर्णाजी, कल्पना यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे. अगं अर्जुनबरोबर लग्नसुद्धा आहे ना, त्या सायलीला कमीपणा देण्यासाठीच तिला करायचं आहे. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते की माझा विश्वास बसत नाही आहे. तेव्हा प्रतिमा म्हणत असते अगं मी तिला जन्म दिलाय ना, मग मला ती माझी मुलगी का वाटत नाही? कधीच तिच्याबद्दल मला हेवा माया का वाटत नाही? एक मुलगी म्हणून तिला मी जीव लावण्याचा सातत्याने प्रयत्न करते, पण तरीसुद्धा मला ती माझी तन्वी का वाटत नाही? तिला प्रेमाने जवळ घ्यावंसं वाटत नाही, तिच्यावरती माया करावीशी वाटत नाही. कारण का माहिती आहे तुला? कारण तिचे गुणसुद्धा आपल्या तन्वीसारखे नाही आहेत गं. तेव्हा इथे पूर्णाजी आता पूर्णपणे शांत होते. तेव्हा प्रतिमा म्हणते तुझा विश्वास बसत नसेल ना? तेव्हा ती मोबाईलमध्ये नागराज आणि प्रियाचं जे काही बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं ना, ते आता इथे सगळ्यांना ऐकवते. तेव्हा इकडे त्याच्यामध्ये प्रिया म्हणालेली असते की मला फक्त सुभेदारांचा पैसा हवा आहे, त्यांच्या संपत्तीसाठी मी लग्न करते. एकदा का अर्जुन सुभेदार याच्याबरोबर लग्न झालं की लाईफ टाईमपर्यंत सुभेदार या आडनावावरतीच मी माझं पोट भरू शकते आणि मला कुणी अडवणारं सुद्धा नाही आहे. त्यांची इतकी संपत्ती आहे की आयुष्यभर बसून जरी खाल्लं ना तरीसुद्धा त्यांची संपत्ती संपणार नाही इतकं आहे त्यांच्याकडे. आणि त्या सुभेदारांनी मला जो त्रास दिलाय ना, माझा जो अपमान केला आहे, त्याचा बदला घेतल्याशिवाय सुद्धा मी राहणार नाही. प्रत्येकाला त्याची लायकी दाखवेन आणि नाही रस्त्यावरती आणलं ना तर नाव नाही सांगणार प्रिया म्हणून. असं सगळं ती त्या रेकॉर्डिंगमध्ये बोललेली असते. तेव्हा इथे आता सगळेजण प्रियाचं बोलणं ऐकतात आणि इथे प्रतिमाने आई होण्याचं कर्तव्य बजावलेलं असतं, सायलीला न्याय मिळवून दिलेला असतो. तेव्हा इकडे प्रतिमा सायलीला आता बोलावून घेते आणि म्हणते की या मुलीने फक्त एक गोष्ट तुमच्यापासून लपवली की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, पण कधी तिने तुम्हाला कुणाला जाणून दिलं का?
तिने सुनेसारखं सगळं कर्तव्य तुमचं पार पाडलं ना, तुम्हाला माया दिली, प्रेम दिलं, तुमचं सगळं प्रेमाने करत राहिली. पण तिने एक गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली, तर तुम्ही तिला घरातून हाकलून दिलत. आणि त्या सगळ्यामध्ये काय चुकी फक्त सायलीची होती का? अर्जुनची सुद्धा सारखीच चुकी होती, पण मुलगा म्हणून तुम्ही त्याला माफ केलंत. मग एक चुकी जर तुम्ही सायलीची माफ केली तर कुठे बिघडलं, असं प्रतिमा आता सगळ्यांना बोलते आणि येथे सायलीला आणि अर्जुनला त्यांच्या प्रेमाला न्याय मिळवून देते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की अर्जुन सायलीचं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे. त्या प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींना एकमेकांपासून वेगळं करू नका, नाहीतर अशी वाईट माणसं मग घरामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात. असं जेव्हा प्रतिमा सांगते तेव्हा सगळ्यांना आता प्रियाचा खरा चेहरा लक्षात येतो. ही फक्त संपत्तीसाठी घरात आलेली एक फ्रॉड मुलगी आहे आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी आता पोलिसांना बोलावून तिला अरेस्ट करायला लावलेली असते. तर अशा रीतीने इथे प्रतिमाने सायली आणि अर्जुनला न्याय मिळवून देत त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी इथे प्रयत्न केलेले असतात.